वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी घेऊन आली एका नवीन व्हिडिओसोबत, म्हणजेच व्हॅलेंटाईन स्पेशल नायका हॉल पिंक सेल जो होता. तर मी काही गोष्टी मागवलेल्या, तर मी विचार केला की मी मागवल्यातच आहेत तर मग तुमच्याबरोबर पण शेअर करूयात, कारण थोडंसं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होईल आणि तुम्हाला पण हेल्प होईल त्याच्यासोबत. तर बघूयात आज काय काय मागवलं. आणि हां, दिस इज नॉट ॲट ऑल स्पॉन्सर व्हिडिओ. हे सगळं मी माझ्या पैशांनी मागवलं आहे. सो मी फर्स्ट बॉक्स ओपन करते. सो असं पॅकेजिंग येतं. पहिला प्रोडक्ट आहे माय मोस्ट फेवरेट, द सिटाफिल क्लिन्झनर. सो सिटाफिल क्लिन्झनर मी आत्ताच क्लिन्झनर यूज केलं आहे. जस्ट फेस क्लीन्स करून घेतला, कारण म्हटलं तुम्हाला पण दाखवता येईल मी जे प्रोडक्ट मागवलेत तर त्याचा रिव्ह्यूसुद्धा ऑन द स्पॉट दाखवता येईल. तर मी आत्ताच क्लिन्झनर यूज केलं, सो मी नाही आत्ता करणार फेसवरती. तर हे बघा, हे अशा कन्सिस्टन्सीमध्ये येतं. एकदम वॉटरी जेल बेस्ड आहे. तर बघू शकता तुम्ही, एकदम ग्लोई दिसतंय आणि एकदम स्मूथ फील होतोय स्किन माझा. मी ऑलरेडी आधीसुद्धा यूज केलं आहे क्लिन्झनर, तर खूप छान आहे. आणि एकदम जेंटल मसाज करून आपण, हे बघा फरक दिसतोय तुम्हाला, एकदम सॉफ्ट होते स्किन आणि थोडेसे जे डार्क स्पॉट्स असतात ते सुद्धा रिमूव्ह होत आहेत ह्याच्याने. ह्याच्यामध्ये थोडासा सुद्धा फ्रेग्रन्स नाही आहे, हे फ्रेग्रन्स फ्री आहे. आणि हे क्लिन्झनर ड्राय टू नॉर्मल सेन्सिटिव्ह स्किनसाठी आहे. ह्याच्यामध्ये बरेच येतात, ऑइली स्किनसाठी पण येतं. तर ह्याच्यामध्ये ग्लिसरीन असल्यामुळे आपली स्किन हायड्रेटेड राहते. असं वॉश केल्यानंतरनं पण असं मला ओढल्यागत नाही वाटत आहे. एकदम सॉफ्ट आणि जेंटल वाटतं आहे. आणि ते पॅराबिन फ्री आणि सल्फेट फ्री आहे हे. त्याच्यामुळे जर ॲलर्जी स्किन असेल तरी पण तुम्ही यूज करून बघू शकता ॲलर्जिक स्किनवर पण. तर काही साईड इफेक्ट्स नाही होत. आणि माझी पण खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे, मला लगेच ब्रेकआउट्स होतात. पण ह्याच्याने मी ऑलरेडी हे यूज केलं आहे, मला अजिबात ब्रेकआउट्स नाही झाले. उलट एकदम हायड्रेटेड फील होते स्किन आणि डार्क स्पॉट्स पण खूप कमी झालेत माझे. रेडनेस पण कमी होतो ह्या क्लिन्झनरने. सो तुम्ही यूज करू शकता. एकदम सॉफ्ट फील होतं आहे बघा, पूर्ण अब्झॉर्ब झाली ती. तुम्ही हे अब्झॉर्ब होऊन टिश्यूनी पण वाईप आऊट करू शकता किंवा मग डायरेक्टली वॉटरनी पण वॉश करू शकता. सिरियसली हे खूप मस्त प्रोडक्ट आहे. पाहिजेल असेल तर तुम्ही नक्की बाय करू शकता ह्याला. सो आत्ता नायका पिंक सेलमध्ये सिटाफिल क्लिन्झनरची ओरिजिनल प्राईस आहे 429. हे टोटल 125 mlचं आहे आणि मला हे मिळालं आहे 365ला. मी इकडे डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या प्रोडक्टची लिंक टाकेलच. तर मस्ट बाय प्रोडक्ट आहे, खूप छान रिझल्ट आहे ह्याचा. सो नेक्स्ट आहे, तर आपण आधी सगळे स्किन केअर बघूयात आणि नंतर कॉस्मॅटिक. सो नेक्स्ट आहे हे डर्माकोचं कोजिक ॲसिड. मी 2% कोजिक ॲसिड फेस सिरम मागवलेलं. ह्याच्यासोबत मला हे सुद्धा फ्री मिळालं आहे. हे आहे सॅलिसिनामाइड अँटी ॲक्ने सिरम. हे मी कधी यूज नाही केलं आहे, पण बघत हे फ्री मिळालं तर कसं होतं आहे. पण हां, तुम्ही जर कोणते प्रोडक्ट बाय करत असाल तर नक्की सगळ्या प्रोडक्ट्सचं पॅच टेस्ट करा, कारण प्रत्येकाची स्किन वेगळी असते. सो हे 2% कोजिक ॲसिड फेस सिरम, मी इकडे इमेज वगैरे टाकेल ह्याची. तर हे मोस्टली डार्क स्पॉट आणि पिगमेंटेशनसाठी यूज होतं. सो मला खूप पिगमेंटेशनचा इश्यू आहे आणि ब्रेकआउट झाल्यामुळे इकडे डार्क स्पॉट दिसत असतील. सो मला हे यूज करायचं होतं. मी ऑलरेडी एक डर्माकोचं यूज केलं आहे, पण ते विटॅमिन सीचं होतं, ते पण खूप छान होतं. पण पिगमेंटेशनसाठी हे बेस्ट आहे म्हणून म्हटलं बघूयात यूज करून. मी एखाद्या ब्लॉगमध्ये मी ह्याचा रिव्ह्यू पण नक्की टाकेन. सो हे असं येतं. हे सिरम मी इतकं घेतलं आहे, एकदम सॉफ्ट चिपचिप अजिबात नाही वाटत आहे. थोडं कमी घेतलं आहे, खूप वॉटरी कन्सिस्टंट आहे तर ते लगेच. सो हे स्किन केअरसाठी खूप छान आहे, कारण सकाळी स्किन केअर आणि एकदा नाईट टाईमला हे करून तुम्ही झोपू शकता. खूप छान रिझल्ट येतो.
माझं एक ऑलरेडी संपलेलं म्हणून मी हे दुसरं मागवलं. सो तुम्ही बघू शकता असं वेगळीच शाईन आली आहे ह्याच्यामुळे. 2% कोजिक ॲसिडवाल्या सिरम नंतर मी यूज करणार आहे हायड्रोलॉनिक सनस्क्रीन ॲक्वा जेल, जे 50 SPFचं आहे. सो हे असं येतं पंप बेसमध्ये. ह्याच्यामध्ये ट्यूबसुद्धा होती, मी पंप बेसमध्ये घेतलं आहे. तर हे 50 ग्रामचं आहे टोटल. ह्या सनस्क्रीनमध्ये म्हणजे मला पर्सनली डर्माकोचं मागवायचं होतं, कारण मला सिरम खूप आवडलेलं. म्हटलं डर्माकोचं यूज करू मागावं. मी आधी डॉक्टर शेड्स आणि ॲक्वालॉजिकाचं, हे सेम ॲक्वालॉजिका टाईप आहे, सेम पॅकेजिंग तसंच आहे. सो ॲक्वालॉजिकाचं यूज करून बघितलेलं. ॲक्वालॉजिकापेक्षा मला डॉक्टर शेड्स आवडलं. सो बघू हे कसं वाटतं आहे. मी घेतलं आहे एक पंप. एकदम स्मूथ स्ट्रक्चर आहे ह्याचं. सो सिरम नंतरनं तुम्ही सनस्क्रीन यूज करू शकता ह्याच्यानंतरनं, तर अजून इफेक्ट होतो. आणि हे सनस्क्रीन अजिबात हेवी फील नाही होत आहे, एकदम लाईट वेट आहे आणि व्हाईट कास्ट पण सोडत नाही आहे. सो इट्स गुड. पूर्ण ॲब्झॉर्ब झालं ह्याचे, काहीच नाही, एकदम चिपचिपी अजिबात नाही. ह्याचा पण रिझल्ट मी नक्की शेअर करेन थोड्या दिवस यूज करून, पण आत्ता लावल्यानंतर ना तरी मला खूप छान वाटतं आहे. बघूयात त्याचा रिझल्ट कसा येतो आहे. थोडे दिवस यूज करून मी त्याचा पण रिव्ह्यू नक्की देईन एखाद्या ब्लॉगमध्ये. कोजिक ॲसिड आणि हायड्रोलॉनिक सिरम हायलोरॉनिक, सो जे काय असेल ते हायड्रोलॉनिक सिरम जे 50 SPFचं आहे, आणि कोजिक ॲसिड, हे दोन्ही कॉम्बो पॅक होते. सो कॉम्बो पॅक मला मिळालेले आहेत टोटल 748ला. टोटल ह्याची प्राईस होती 998, म्हणजे ऑलमोस्ट 1000 रुपीज. तर मस्त सेलमध्ये मिळालेत. सो तुम्ही पण आत्ता 16 फेबपर्यंत सेल आहे त्याचा. सो ऑर्डर करू शकता. लग्न सराई पण जवळ आल्यात. जे कोणी न्यूली ब्राईड आहेत तर ते सुद्धा स्किन केअर प्रोडक्ट्स ऑर्डर करू शकतात तर ह्या 2-3 दिवसात, म्हणजे सेलमध्ये जास्त प्रॉफिटेबल पडतील. विथ त्याच्यासोबत हे सुद्धा फ्री मिळालं आहे, सॅलिसिनेमाइड अँटी ॲक्ने सिरम. सो खूप चीप रेटमध्ये मिळालं आहे, ते पण डर्माकोसारखे प्रोडक्ट. सो ह्याचं सॅलिसिनेमाइड जे फ्री प्रोडक्ट आहे ते इतकं आहे, 10 mlचं मिळालं आहे. काही ना काही फ्री मिळालं तर मस्तच वाटतं सगळ्यांनाच. सो ह्याची पण कन्सिस्टन्सी बघू कशी आहे की नाही. मोकळी बॉटल दिली आहे की काय, किती वेळ पंप करते, निघतच नाही. A few moments later. थोडंसं तर हे सुद्धा असं वॉटरी बेसमध्ये आहे, स्मूथ आहे एकदम. 10 ml म्हणजे खूप कमी आहे. वाव, एकदम सॉफ्ट. हे थोडंसं चिपचिप वाटतं आहे. सो हे अँटी ॲक्नेसाठी आहे, कधी ब्रेकआउट झाले तर यूज करू शकतो. ह्याचे पण रिव्ह्यू सांगेन मी, आवडलं तर नक्कीच नेक्स्ट टाईम मागवेन. चलो आता वळूयात कॉस्मॅटिककडं. सो कॉस्मॅटिकमध्ये फर्स्ट प्रोडक्ट आहे हे लिप चिंक टिंट. तर हे स्ट्रॉबेरी समर ह्या फ्लेवरमध्ये आहे, शेडमध्ये, सॉरी. वाव, ह्याचं पॅकेजिंग खूप क्यूट आहे. असं येतं आहे, ते दिसत असेल. हे मी काल थोडंसं यूज करून बघितलं आहे. क्रीम आहे, स्वॉच दाखवते एक मी. वाव, एकदम पिगमेंटेड आहे. आणि चिक्सवर अप्लाय करू. मक्खन तुम्ही बघू शकता लगेच किती जास्त फरक पडला आहे. हा, पण हे मला वाटतं थोडं ड्राय स्किनवरती लगेच असं स्प्रेड नाही होणार. थोडीशी, आता मी ते सिरम आणि सनस्क्रीन लावलेली ना, म्हणून ते लगेच स्प्रेड झालं. पण ड्राय जर तुम्ही पावडर अप्लाय केलं आणि त्याच्यावरती हे करत असाल तर लगेच स्प्रेड होणार नाही. असं करू शकता, आधी ब्लश लावून नंतर पावडर, लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट लावायचं असेल ट्राय करू शकता.
पण हे खूप सही दिसतं, एकदम नॅचरल ग्लो. हे थोडंसं इकडे लिप आणि चिक टिंट दिलं आहे, पण आपण इकडे पण अप्लाय करू शकतो ते थोडंसं नॅचरल ग्लो दिसण्यासाठी. माझे आईज थोडेसे ब्लॅक आहेत, डार्क सर्कल जास्त आहेत मला ऑब्वियसली लॅपटॉपसमोर दिवसभर. सो मी पूर्ण रिमूव्ह केला आहे. आता बघूयात रिअल शेड दिसेल. डिफरन्स बघू शकता तुम्ही. लिपसाठी इतकं छान नाही वाटत आहे मला. ह्याच्यावरती थोडीशी ब्राउनी शेड, म्हणजे जे कोणी माझ्या टोनचे असतील, मीडियम टू डस्की टाईप, तर त्यांच्यासाठी लिपला नाही जाणार. पण जे फेअर असेल त्यांना कदाचित छान दिसेल. पण मला चिक टिंट खूप आवडला आहे. हा सही मक्खन जैसा फील हो रहा है. फॉर दिस लाईक आय लव दिस प्रोडक्ट. तर हे लिप चिक टिंट मिळालं आहे 92 रुपीजमध्ये गाईज, फक्त 92मध्ये. खरंच सही काम करते ब्लश विथ लिप टिंट. सो ह्याची ओरिजिनल प्राईस आहे 115 रुपीज. सो हे 92मध्ये मिळालं आहे. सो ग्रेट डील. नेक्स्ट आहे ब्लिन फिट मीचं कॉम्पॅक्ट. सो मॅट पोरलेस कॉम्पॅक्ट आहे हे. 216 hours ऑइल कंट्रोल पावडर आणि ह्याच्यामध्ये पण SPF आहे 32 SPF. आणि दिस आय हॅव ऑर्डर्ड इन 128 शेड. सो बघा हे सुद्धा ट्राय करून. 128 वॉर्म शेड आहे ही. मेबलिनचं मी आधीसुद्धा मेबलिनचं यूज केलं आहे. मेबलिनचं कॉम्पॅक्ट फाउंडेशन सही आहेत मेबलिनचे पण प्रोडक्ट. सो मी हे मला खूप दिवसापासून मागवायचं होतं पोरलेस मॅट फिनिशमध्ये. सो बघूयात हे ट्राय करून कसं आहे. सो मी इकडे फक्त कॉम्पॅक्ट यूज केली आहे, पावडर फाउंडेशन वगैरे काही यूज नाही केलं, तरी इतका फरक दिसतोय मला. सो तुम्हाला दिसत असेल हा आणि हा खूप वाईड डिफरन्स आहे गाईज. सिरियसली हे खरंच मॅट फिनिशचं काम करत आहे. कारण इकडे बघू शकता आणि इकडे बघू शकता, एकदम मॅट फिनिश दिसतोय मला. इकडे पण लावते थोडं. आणि हा शेड डस्की स्किन टोन किंवा मीडियम स्किन टोनसाठी जाईल चांगला. कारण एकदम बघा ना मॅच झाला आहे प्रॉपर स्किनला. मला तर खूप आवडला, मस्त वाटतं. हो ह्याची प्राईज आहे, लेट मी करेक्ट इट. मी भूत दिसत नाही आहे ना, जास्त लागलं गेलं आहे का. सो हा मेबलिनचा फिट मी कॉम्पॅक्ट मला मिळाला आहे फक्त 188ला. ह्याची ओरिजिनल प्राईस आहे 269, म्हणजे ऑलमोस्ट 100 रुपीजचा डिफरन्स आहे. 50% ऑफ टाईप. खरंच खूप छान आहे हे प्रोडक्ट, मला पर्सनली खूप आवडलं. हा लिपवाला नाही आवडला मला, खूप भडक आहे. पण चिक ब्लशी खूप छान वाटतं. हायपर कर्ल मस्कारा हे सुद्धा मेबलिनचाच प्रोडक्ट आहे. सो ह्याच्यामध्ये मी कोलोसलचं यूज केलेलं आधी, कोलोसल मस्कारा. सो म्हटलं थोडंसं वेगळं ट्राय करण्यासाठी मी हे मागवलं आहे हायपर कर्लचं. तर असं म्हटलं जातं हे जास्त कर्ल करतं, वॉल्यूम पण जास्त येतं आपल्या आयलॅशेसला. सो लेट्स ट्राय. डिफरन्स बघू शकता तुम्ही. पण मला असं वाटतं आहे कोलोसोलचं आहे ना, इतकं अप्लाय करायला लागत नव्हतं. एका स्वाईपमध्ये ते वॉल्यूम जास्त दिसत होतं त्याचा ॲज कम्पेअर टू धिस. पण हे पण छान आहे. पण कर्ल बेस बोलतायत ते, पण माझे कर्ल नाही होत आहेत. डिफरन्स बघू शकता तुम्ही इकडे. माझे लॅशेस ऑलरेडी खूप छोटे आहेत, म्हणजे कमी आहेत. हे बघा इकडे मी जास्त अप्लाय केलं, इकडे थोडं कमी केलं आहे. तर
आहे, व्हॉल्यूम देतोय तो, पण जास्त कर्ल नाही करत आहे. ह्याच्यापेक्षा मला कोलोसलचा मस्कारा आवडला ह्याच्यापेक्षा. ज्याची प्राईज आहे 257ला भेटलं आहे. ह्याची ओरिजिनल प्राईज आहे 429. सो ह्याच्यात पण 50%, मेबलिनच्या सगळ्याच ऑलमोस्ट प्रोडक्टवरती 50% ऑफ होता. म्हणजे आहे अजूनही. तुम्हाला पाहिजे असेल मेबलिनचे कुठलेही प्रोडक्ट अजूनही बाय करू शकता. दिस इज ऑल्सो गुड, क्वाईट गुड. एक व्हॉल्यूम देतोय पण प्रॉपर कर्ल नाही होत आहे जसं कोलोसोलला होत होता. ह्याच्यापेक्षा मला तो जास्त आवडला. सो युअर चॉईस इज या माय मोस्ट फेवरेट. बकेट लिस्टमध्ये होतं माझ्या कधीपासून, कारण मला PACचे प्रोडक्ट खूप जास्त आवडतात. मी फाउंडेशन पण PACचंच यूज करते. सो खूप सही ब्लेंड होतं, त्यामुळं हे मी मागवलं आहे. ट्रान्सल्युसंट पावडर PACचं. हे इतकं एकदम छोट्या क्यूटच्या पॅकेजमध्ये येतं. सो दिस इज फ्रॉम 04 शेड. आता काही जणांना म्हणजे मलासुद्धा कन्फ्युजन होतं बनाना पावडर आणि हे थोडं सिमिलर आहे का. तर गाईज हे थोडं बनाना पावडर थोडंसं वॉर्म शेडमध्ये येतं. ह्याच्यातसुद्धा शेड आहेत बरेचसे, पण बनाना पावडर आपण थोडंसं हायलाईट जिथे करायचे आहेत, जो एरिया हायलाईट करायचा आहे मोस्टली, तिथे जास्त यूज करतो. तर हे थोडंसं मी घेते. मला हे मोस्टली अंडर आयसाठी मागवलेलं मी, कारण माझे थोडेसे डार्क सर्कल आहेत. तर हे दिसतं, हे अशा पावडरमध्ये येतं. हे पावडर बेस्ड. फरक दिसत असेल, मी फक्त इथंच लावला, इथे पण लावू थोडं. हा एवढा पॅच आणि हा. मला PACचे प्रोडक्ट सिरियसली पर्सनली खूप आवडतात. सो म्हणून मी हे ट्रान्सल्युसंट पावडर पण मागवलेलं. सो सही आहे हा, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण घेऊ शकता. हे मला मिळालं आहे 166 रुपीजमध्ये एवढीशी पावडर. हे टोटल आहे की आहे, दिस इज ओनली 2 ग्राम गाईज. 2 ग्रामची पावडर आहे आणि हे मला मिळाले 166मध्ये. ह्याची ओरिजिनल प्राईज आहे 195. पण ह्याची पण लिंक मी टाकून देईल जर कोणाला घ्यायची असेल तर. आणि हां, फाउंडेशन मी ऑलरेडी मागवलेलं. फाउंडेशन अशा पॅकेजिंगमध्ये येतं PACचं. सो हे मला सेलमध्ये नाही मिळालं, हे मी नॉर्मल ह्याच्यामध्ये बाय केलं आहे. पण आता सेलमध्ये ह्याची पण प्राईस खूप कमी झाली आहे. सो हे पण तुम्ही ऑर्डर करू शकता. हे एकदम सही माझं मोस्ट फेवरेट फाउंडेशन आहे. मी मेबलिनचे पण यूज करून बघितले, पण ह्याला तोड नाही. खूप मस्त आणि एकदम सॉफ्ट वाटतं. आणि ज्यांची अशी पोरवाली स्किन आहे, जी माझी आहे, थोडंसं मला इथे पोर्स आहेत, ओपन पोर्स, तर त्याच्यासाठी खूप छान काम करतं आहे. सो इनसाईडची ही वाली लिपस्टिक मी मागवली आहे. सो दिस इज इन शेड 24. लॅव्हिटेटिंग नाव आहे या शेडचं. सो ही अशी मिळते. आता कदाचित ह्याच्यामध्ये थोडी वेगळी दिसते कॅमेऱ्यामध्ये, पण सो गाईज दिसत असेल, ह्याचा असा शेड आहे थोडा, आणि डस्की स्किन टोनवर तर हा खूप छान जातो. सो या ही शेड ट्राय करून दाखवते. ही माझी सेकंड बॉटल असेल. सेम याची वेगळी शेड थोडीशी होती, ती पण मी मागवलेली, ती पण माझी पूर्ण संपली आहे. ही दाखवते लावून. सो इकडे रेड दिसतीये, थोडासा ब्राईटनेसचा इश्यू असू शकतो. मी स्वॉच दाखवते करून. सो ह्याचा असा स्वॉच आहे. थोड्या टाईम नंतर ना प्रॉपर मॅट होते, तेव्हा तो खूप अजून छान शेड दिसतो. सो दिस इज द रिअल शेड. असा शेड दिसतो ह्याचा. सो जे माझ्या स्किन टोनचे आहेत, थोडंसं मीडियम ब्राऊन डस्की, सो त्यांना हा शेड खूप छान जातो. माझी रेग्युलर लिपस्टिक आहे ही, मला हीच आवडते खूप यूज करायला. त्यानंतर ना ह्या इनसाईडच्या लिपस्टिकवरती मला अजून एक फ्री प्रोडक्ट मिळालं आहे नायकाकडून. सो दॅट इज दिस वन. सो ही पण इनसाईडचीच आहे, मॅट लिप इंक लिपस्टिक. सो ही आहे शेड 16मध्ये, बेरी ऑन आईस. सो लेट्स चेक दिस ऑल्सो. ओहो, ही अशा पॅकेजिंगमध्ये येते.
ह्याच्यामध्ये मी विंटेजवाली पण ट्राय केली आहे. विंटेज पण खूप छान जाते. मोल्टन पिंक आणि विंटेज ते पण खूप मोल्टन पिंक थोडी आपल्या स्किन टोनला म्हणजे माझ्या स्किन टोनचे जे आहेत त्यांना सूट नाही करत. पण विंटेज लिपस्टिक ह्याच्यामध्ये ती पण खूप सही आहे. ही कधी मी ट्राय नाही केलेली, पण बघूयात आज ही कशी वाटते. ही पण ट्राय करून बघूयात. मी पूर्ण रिमूव्ह केली आहे जी आधीची लिपस्टिक. खूप मी हे सांगायचं राहिलं. ही जी लिपस्टिक आहे ती खूप जास्त लॉंग लास्टिंग आहे. ऑफिसला जर तुम्ही यूज करत असाल, जात असाल, फुल डे टिकते. ही मी आणि माझी बहीण दोघीही वापरतो. टोटल आय गेस 8 to 9 आवर्सपर्यंत टिकते. सो खूप छान आहे. आत्तासुद्धा मी पूर्ण घासून काढली आहे वेट टिश्यूनी, तेव्हा ती निघाली. सो लेट्स ट्राय दिस वन. सो ती वाळल्यानंतर थोडी अशी दिसते, छान दिसते. पण मला असं पर्सनली वाटतं की थोडं जास्त पॉप करते, माझ्या शेडला ती सूट नाही करत आहे. सो बघूयात. ह्याच्यावरती थोडंसं लिप लाईन केलं डार्क शेडनी तर कदाचित छान अजून दुसरी कुठली डार्क लिपस्टिक मर्ज केल्यावर, कारण मला डार्क लिपस्टिकची सवय ही थोडी जास्त न्यूड वाटते. पण ही फेअर स्किन टोनवर खूप छान दिसणार आहे. माझ्या स्किन टोनला एवढी सूट नाही करत आहे असं मला वाटतं. हां, ह्याची ओरिजिनल प्राईस आहे 207 आणि ती मला मिळाली आहे 198 समथिंग. आणि ही जी आहे जी फ्री मिळाली आहे त्याची प्राईस पण अराउंड 100 रुपीज समथिंग आहे. हो, छान वाटतंय. 2 प्रोडक्ट मला फ्री मिळाले नायकाकडून ह्यावेळेस. पटापटा जाऊन शॉपिंग करा जर कुणाला गरज असेल तर. असं कलेक्शन करायचं म्हणून शॉपिंग करा असं म्हणत नाही आहे मी, पण खरंच गरज असेल तर आत्ता सेलमध्ये शॉपिंग करा, कारण की ते जास्त अफोर्डेबल बसतं. सगळीकडे ऑलमोस्ट 25 to 50% चालू आहे सेल. सो सगळ्या प्रोडक्ट्सच्या मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईन. सो माझा आजचा हा फर्स्ट व्लॉग, म्हणजे फर्स्ट नाही पण फर्स्ट रिव्ह्यू व्लॉग जो नायका हॉल मी केला, तो आवडले की नाही नक्की सांगा. अजून तुम्हाला काय काय बघायला आवडेल, हॉल व्हिडिओ माझे आवडत असतील तर मी अजून हॉल व्हिडिओ करेल, ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. टिल देन बाय, टेक केअर.